सर्वप्रथम उपस्थित सर्व गुरुवारांना सादर प्रणाम. माझ्या सर्व शालेय सवंगड्यांना माझा नमस्कार. आज या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित राहिलात. खरोखर खूप धन्य वाटले. त्या निमित्ताने गुरुजनांना उपस्थित राहिल्यामुळे मला काही ओळी आठवल्या. काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता गुरुजनांचे उपकार. मज निरंतर जागवती, काय द्यावे त्यांची व्हावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. सहज बोलती हित उपदेश, करुण सायास शिकविते, काय द्यावे त्यांचे व्हावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. तुका म्हणे वस्त धेनू वेची चित्त, तुका म्हणे वस्त धेनू वेची चित्त, तैसे मज येत सांभाळित, काय द्यावे त्यांची व्हावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. अतिशय सुंदर वातावरणामध्ये आपण गुरुजन वर्ग या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि माझ्या सर्व शालेय सवंगड्यांनी हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी खूप काही असं मोलाचं असं सहकार्य केलं. खरे पाहता आता गणेश बेंद्रेंनी सर्व शिक्षकांचे योगदान सांगितलेलेच आहे, तरी पण मला न राहवलं म्हणून मी अतिशय थोडक्यामध्ये माझ्या गुरुजनांच्या विषयी मला आलेल्या आयुष्यातले अनुभव मी न सांगणं हे योग्य ठरणार नाही. खरं तर पवार सरांचं जे सकाळचं प्रास्ताविक वाटायचं, माझ्या शेजारी काही माझे वर्गमित्र बसले असायचे, ते म्हणायचे झालं पवार सरांचं भाषण सुरू, परंतु नाही, पवार सरांचं ते भाषण होतं ते कडू औषधाचे गोड डोस होते. अतिशय जीवनामध्ये ते आम्हाला आजही उपयोग करतात. काकडे सरांनी सांस्कृतिक शिक्षणाच्या माध्यमातून आर्थिक मदतीच्या माध्यमातून शिक्षकांच्या विकासासाठी शिक्षणासाठी हातभार लावला. काकडे सरांची देखील उपकार कधी न भरून येण्यासारखे आहेत. शेख सरांनी आमच्या इंग्रजी विषयाचा बेस पाया भक्कम केला. कांबळे सरांनी आणि पवार सरांनी त्याच्यावरती कडक चढवला, म्हणून आम्ही आजही इंग्रजी खूप चांगल्या पद्धतीने बोलू शकतो, समजू शकतो, अभ्यासू शकतो. त्यांचं योगदान आहे. मित्र सरांनी, श्री व सौ मित्र सरांनी आणि मॅडमनी गणिताचा विषय अतिशय तळमळीने शिकवला, अतिशय तळमळीने. त्यांच्या तळमळीला तोडत नाही, अगदी हृदयापासून त्यांनी शिकवण दिली आम्हाला. करडे सरांनी समाजशास्त्राचा अभ्यास शिकवताना पुस्तक खाली ठेवून कधी त्यांचा तास संपायचा ते सुद्धा कळलं नाही. अतिशय तसं योगदान दिलं त्यांचं पण. व्ही.एम. राव सरांनी गणित सुद्धा खूप चांगल्या प्रकारे शिकवलं. त्याच्यानंतर चौधरी सरांनी मराठी शिकवताना आमच्या हस्ताक्षराकडे कसं लक्ष द्यायला, मुलांचं अक्षर कसं सुधारेल याकडे लक्ष दिलं. खेडकर सरांनी देखील लिपिकांच्या माध्यमातून आम्हाला कधी काही काम असेल तर ते केलं. त्यानंतर वने मॅडमनी आम्हाला मराठी शिकवताना त्यांनी काव्यात्मक मराठी शिकवलं. कधी पण मराठीची कविता शिकवताना त्यांनी कवितेला पहिली चाल लावून घेतली, आजही मला आठवते. आणि त्यांचा थोडा परिणाम असेल आमच्यावरती, आम्ही पण अजून थोडं आता काव्य थोडं करू शकलो. आजही सर्व गुरुजनांची आठवण येते. अतिशय तळमळीने शिकवणारे आज आमच्यामध्ये आमचे शिक्षक कांबळे सर आहेत नाहीये. त्यांनी इंग्रजी विषयाचा खरोखर आम्हाला अतिशय चांगल्या प्रकारे अभ्यासक्रम शिकवला. आज न रावण म्हणून त्यांनी नेहमीच कुठल्याही कार्यक्रमामध्ये त्यांचे एक गाणं होतं,